आपण आता जी रेल्वे पाहतायत लांबलचक रेल्वे, तर ही बीड जिल्ह्यामध्ये जी आता नव्यानं रेल्वे आलेली आहे, खूप वर्षापासूनची प्रतीक्षा होती आणि ही ट्रायल बेसवर चालणारी रेल्वे आहे. इथून मागं बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे गेल्या 17 सप्टेंबरपासून सुरू होती. तिची नियमित दररोज एक फेरी सुरू आहे आणि काही दिवसानंतरच वडवणी ते अहिल्यानगर हे स्वप्न पण पूर्ण होईल आणि त्यानंतर परळी ते अहिल्यानगर, पुढं मुंबई दिल्ली अशा प्रकारचं स्वप्न बीड जिल्हावासियांचं पूर्ण होईल. आता सध्या जी रेल्वे तुम्ही पाहतायत ही ट्रायल बेस असणारी एक रेल्वे आणि जलद चाचणी 4-5 दिवसापूर्वी एक डेमो चाचणी घेतलेली आहे आणि आज आणि उद्या 2 दिवस ही जलद रेल्वे याच्यामध्ये सर्व AC बोगी त्यासोबतच स्लीपर बोगी म्हणजे जी काही रेग्युलर रेल्वे असते अशा प्रकारची रेल्वे या ठिकाणी ट्रॅकवर आता आणण्यात आली आहे. 2 दिवस या ट्रॅकवर ही रेल्वे चालल्याच्यानंतर बीड जिल्हावासियांचं जे काही स्वप्न आहे म्हणजे आमचं लहानपण त्याच्यातच गेलं की रेल्वे येणार, पण ती प्रत्यक्ष साकार होण्यासाठी अनेक वर्षे गेलेली आहेत. बीड जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, वारंवार म्हणजे सातत्याने आवाज उठविणारे पत्रकार असतील, जनताचा आवाज मांडणारे, ह्या सर्वांच्या प्रयत्नामधून हे बीड जिल्हावासियांचं रेल्वेचं स्वप्न साकार झालेलं आहे. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये रेल्वेचं जाळं पसरण्यासाठी प्रचंड विलंब झालेला आहे. म्हणजे ज्या गतीनं रेल्वेचं जाळं पसरायला पाहिजे होतं का, रेल्वेचा जो फायदा असतो एकतर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण सहजरित्या जोडल्या जाऊ शकतो, शिवाय वाहतुकीला खर्च कमी येतो. शेती आपला जो अर्थव्यवस्थेचा कणा आहे देशाचा, तो आहे अर्थव्यवस्थेचा कणा शेती आणि मग शेतीमालाचा इकडं तिकडं पुरवठा होण्यासाठी रेल्वे ही अत्यंत उपयुक्त सेवा आहे आणि म्हणून रेल्वे सेवा व्हायला पाहिजे होती. बीड जिल्हा हा इतर बाबीमध्ये अग्रेसर आहे, परंतु रेल्वेसाठी मात्र आमचं स्वप्न कोसं दूर होतं. म्हणजे जसे ते शोले पिक्चरमध्ये ती तिची आई म्हणायची, स्वजा बच्चा वरना गब्बर आ जाएगा, तसं आम्हाला पण वाटायचं की म्हणजे उर्जा बच्चा रेल आ जाएंगी. तर ती रेल्वे काय आलीच नाही. शेवटी आम्ही म्हणजे तारुण्यामध्ये आणि अगदी मध्यम स्वरूपाच्या वयामध्ये आलो. म्हणजे आमची मुलं ज्यावेळेला तरुण झाली त्यावेळेला ही रेल्वे या बीड जिल्ह्यामध्ये आलेली आहे. असो कोणत्या काळामध्ये होईना ती आली, तिचं आम्ही सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. 2 दिवसाची ट्रायल बेस झाल्याच्या नंतर तात्काळ वडवणी ते अहिल्यानगर ही डेमो सेवा म्हणजे जी सध्या बीड ते अहिल्यानगर चालते ती सेवा पुढं वडवणी ते अहिल्यानगर सुरू होईल आणि वडवणी ते परळीचं जो काही थोडंफार काम राहिलं आहे ते एक लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि थेट परळी ते बीड मार्गे मुंबई ही रेल्वे सेवा लवकर सुरू व्हावी हेच आमचं स्वप्न आहे आणि ते लवकर सत्यात उतरावं ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवराय.